नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया शिवराय पुतळा दुर्घटना संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीकडून मालवण बंदची हाक। प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात विराट जनसंताप मोर्चाचं आयोजन, जयंत पाटील सहभागी होणार। शिवरायांचा पुतळा कोसळणं ही अतिशय दुःखद घटना, त्यावर राजकारण करू नका, फडणवीसांचं आवाहन। पुतळा राज्य सरकारने नाही तर नौदलाने बसवल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। कालची घटना ही अतिशय दुःखद घटना आहे, पण त्याच्यावर राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुःखद आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेव्हीने तो पुतळा लावायचा निर्णय घेतला, नेव्हीनेच त्या संदर्भातली सगळी कारवाई केली होती, राज्य सरकारने तो पुतळा लावला नव्हता। वाऱ्याचा ताशी वेग 45 किलोमीटर असल्यानं पुतळ्याचं नुकसान, तात्काळ पुतळ्याची उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर दोषींवर सक्त कारवाई होणार, अजितदादांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या डोक्यात हवा गेल्यानं जमिनीच्या वर उडत आहेत। छत्रपतींचा असा अपमान मुघलांनीही केला नाही। शिंदेंकडून मर्जीतल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम, संजय राऊतांचा हल्लाबोल। सरकार स्वतःचं पाप नौदलावर ढकलतंय। महायुती सरकारकडून शिवाजी महाराजांचा अपमान, महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा, सतेज पाटलांचा हल्लाबोल। पुतळा कोसळणं कदाचित नियती असेल, शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं संतापजनक वक्तव्य। हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। शालेय शिक्षण मंत्री निर्लज्ज, इतका निर्लज्जपणा आधी कधी दिसला नव्हता। आदित्य ठाकरेंची दीपक केसरकरांवर टीका। शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी वेदना देणारी। 8 महिन्यांपूर्वी उभारलेला हा पुतळा पडूच कसा शकतो, राज ठाकरे यांचा संतप्त सवाल। राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्य पोलीस महासंचालकांना पत्र लिहिणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नाना पटोले आक्रमक। ची मागणी आहे, मी आज स्वतः महाराष्ट्राच्या डीजीला पत्र लिहिणार आहे। राज्याच्या सरकारवर आणि केंद्र सरकारवर, दोन्ही सरकारवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे।